रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी पोलीस दाखल। मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणी चौकशीला हजर न राहिल्याने सातारा पोलीस थेट रामराजेंच्या घरी। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भुजच्या एअरबसला भेट। ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल जवानांचं कौतुक करत स्वतःच्या हाताने भरवले पेढे। ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलं नाही, हा फक्त ट्रेलर पिक्चर अजून बाकी। जवानांशी संवाद साधताना राजनाथ सिंह यांचं वक्तव्य। तर ब्रह्मोसने दिवसा तारे दाखवल्याचं म्हणत पाकिस्तानची उडवली खिल्ली। पाकिस्तानची पुन्हा भारताला पोकळ धमकी। भारतानं नियम मोडले तर उत्तम, खूप क्रूर असेल आता अहमद शरीफ चौधरींची वल्गना। मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात 10 दहशतवाद्यांचा खात्मा तर 7 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या। आसाम रायफल्सची कामगिरी। बाळासाहेब ठाकरे शरद पवारांची कायद्याच्या चौकटीबाहेर, मोदी शहांना मदत। खासदार संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकात खळबळजनक दावा। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अव्वल। मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या मोहिमेत राज्यातील सर्वोत्तम महामंडळाची नावं जाहीर। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाचा दणका। पुण्यातील वन विभागाची जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय रद्द। जमीन पुन्हा वन विभागाला देण्याचे आदेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 शाळांचा 10वीचा निकाल 0%। 30% कमी निकाल असलेल्या 19 शाळांना बोर्डाची नोटीस। राज्यात आजही अवकाळी पावसाची शक्यता। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता। मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस पडू शकतो, हवामान विभागाचा इशारा। मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान। 2511 हेक्टरचं नुकसान। शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन। आजच्या हल्लाबोल मोर्चात आदित्य ठाकरे होणार सहभागी। दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या गायीची सुखरूप सुटका। अग्निशमन दलाने अथक परिश्रमाने गायीला सुखरूप खाली उतरवलं। पुण्याच्या रविवार पेठेतील व्हिडिओ समोर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।